नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला सरकारी काम, कॉलेज ॲडमिशनसाठी एज, नॅशनॅलिटी व डोमिसाईल सर्टिफिकेट लागत असेल, तर तुम्ही घरबसल्या काढू शकतात. तर कसे काढायचे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी तुम्हाला काही चुका टाळायच्या आहेत. मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो की मी एज, नॅशनॅलिटी व डोमिसाईल कसे काढले. तर बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला दिसतंय एज, नॅशनॅलिटी व डोमिसाईल, ॲप्लिकंट नेम आणि स्टेटस अप्रूव्ह दिसतंय. तर आता मी डाउनलोड करण्यासाठी त्याच्यावरती क्लिक करेल. तर लाईव्ह तुम्ही बघू शकता की एज, नॅशनॅलिटी प्रमाणपत्र मी काढलेलं आहे. बट हे तुम्ही कसे काढावे व चुका व मिस्टेक टाळावी यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल. एक छोटीशी चूक तुम्हाला ॲप्लिकेशन रिजेक्ट करू शकते व एका चुकीमुळे तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं. माझं पण हे ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं होतं. फक्त मी एक प्रमाणपत्र अपलोड नव्हतं केलं, सेल्फ डिक्लेरेशन. सेल्फ डिक्लेरेशन न टाकल्यामुळे माझं हे ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं होतं. मी पुन्हा सेल्फ डिक्लेरेशन अपलोड केलं आहे. त्याच्यानंतर माझं ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालं. तर 2026मध्ये व जेव्हापासून 10वीचा रिझल्ट लागला आहे, त्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स काढण्याची पद्धत पूर्ण बदललेली आहे. आधी तुम्हाला सेपरेट ऑप्शन होतं की तुम्ही प्रत्येक डॉक्युमेंटसाठी वेगवेगळं ऑप्शन होतं. बट आता तसं नाही आहे. तुम्हाला एकाच फाईलमध्ये ऑल डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन होतं व खूप कन्फ्युजन प्रोसिजर आहे ही आता, की तुम्हाला कुठलंही सर्टिफिकेट काढताना डॉक्युमेंट्स कोणते अपलोड करावे. कारण त्यांनी तसं मेन्शनच नाही केलं की तुम्ही एवढे डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी आहेत. जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट कराल तेव्हा तुम्हाला एकच डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगताय तिथे. बट तुम्हाला खूप सारे डॉक्युमेंट्स जेव्हा तुम्ही फॉर्म भराल त्याच्यानंतर तुम्हाला खूप सारे डॉक्युमेंट्स मागितले जातात. तर ही चुकी टाळण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पद्धत पूर्ण बदललेली आहे डॉक्युमेंट्स अपलोडची. तर चला आता लाईव्ह आपण बघूया कसं तुम्ही एज, नॅशनॅलिटी व डोमिसाईल सर्टिफिकेट काढावे. सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये तुमच्या आपले सरकार किंवा ऑनलाईन पोर्टल लॉग इन करायचं आहे. तर तुमचं अकाउंट क्रिएट नसेल तर तुम्ही अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे एज, नॅशनॅलिटी व डोमिसाईल सर्टिफिकेट. त्याच्यानंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल. तर तुम्ही इथे एक काळजी घ्यायची आहे, फॉर्म तुम्हाला इंग्लिशमध्येच भरायचा आहे. कारण मराठीमध्ये तुम्ही सर्टिफिकेट काढल्यानंतर कधी-कधी इश्यू येतं, तर त्याच्यामुळे तुम्ही अव्हॉइड करावे व इंग्लिशमध्येच फॉर्म भरावा. तर बघा वरती भाषेचं ऑप्शन दिसतंय, त्याच्यावरती टच करायचं आहे. टच केल्यानंतर तुमची लँग्वेज इथे चेंज होईल. आता माझा फॉर्म इंग्लिशमध्ये ओपन झालेला आहे. तर आता इथे सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सिलेक्टेड आहे. आता तुम्हाला ॲप्लिकंट डिटेलमध्ये तुम्हाला सर्वात आधी हे पण माहिती असणं गरजेचं आहे की ॲप्लिकंट कोण आणि बेनिफिशियरी कोण. ॲप्लिकंट म्हणजे 18 वर्ष पूर्ण असलेला. बेनिफिशियरी म्हणजे तुमचे 18 वर्षाखालील असेल लाभार्थी, ज्यांचं वय 18 पूर्ण नाही, त्यांना आपण बेनिफिशियरीमध्ये त्यांची डिटेल टाकतो. बेनिफिशियरी म्हणजेच लाभार्थी. तर आपण ॲप्लिकंट नेहमी वडिलांना करत असतो. ज्याचं आपल्याला एज, नॅशनॅलिटी काढायचं आहे त्याच्या वडिलांना आपल्याला ॲप्लिकंट करायचं. तर चला आता आपण ॲप्लिकंटची डिटेल टाकूया. म्हणजे इथे तुम्ही फादरची डिटेल टाकायची आहे. इंग्लिशमध्ये टाकायचं आहे नेम, त्याच्यानंतर मराठीमध्ये टाकायचं आहे. मराठीमध्ये इथे टाईप नसेल होत तर तुम्ही वर्डचा वापर करू शकता. तिथून तुम्ही कॉपी पेस्ट करून इथे येऊन टाकू शकता नेम. त्याच्यानंतर फादर नेम टाकायचं आहे. सेम मराठीमध्ये फादर नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची इथे. त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं. ऑक्युपेशन म्हणजे ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं. फार्मर जे तुमचं वर्क असेल त्याच्या रिलेटेड टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला इथे. रेसिडेंट डिटेलमध्ये तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, तहसील सिलेक्ट करायचं आहे, विलेज सिलेक्ट करायचं आहे, पिनकोड टाकून रेसिडेंट ॲट प्रेझेंट ॲड्रेस सिन्स म्हणजे तुम्ही ह्या पत्त्यावरती केव्हापासून राहतात हे पण टाकणं महत्त्वाचं आहे. तर जेव्हापासून तुम्ही राहत असाल ती डिटेल तुम्हाला इथे द्यायची आहे. आता इथे ऑप्शन दिसतंय तुम्हाला बेनिफिशियरी रिलेशन. तर इथे तुम्हाला दिसतंय इयर्स ऑफ रेसिडेंट ॲट करंट ॲड्रेस. तुम्ही केव्हापासून या पत्त्यावर राहतात. तुम्ही जेव्हापासून राहत असाल ते वर्ष तुम्हाला इथे टाकायचं आहे. आणि तुम्ही किती वर्षापासून राहतात हे या साईडला इकडे टाकायचं आहे. ॲप्लिकंट रेसिडेंट इन महाराष्ट्र 15 वर्षापेक्षा जास्त तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकंट आणि बेनिफिशियरीचं रिलेशन टाकायचं आहे. जर तुम्ही मुलासाठी काढत असाल एज, नॅशनॅलिटी, जर तुम्हाला सन सिलेक्ट करायचं आहे, मुलीसाठी काढत असाल तर डॉटर सिलेक्ट करायचं आहे. तर माझ्या केसमध्ये डॉटर आहे, मी डॉटर सिलेक्ट केलेलं आहे. आता तुम्हाला इथं बेनिफिशियरीचं फुल नेम टाकायचं आहे. ज्याचं तुम्हाला नॅशनॅलिटी काढायचं आहे 18 वर्षाखालील व्यक्तीचं, त्याची इथं माहिती द्यायची. ज्याची तुम्हाला नॅशनॅलिटी काढायची त्याची. बेनिफिशियरीची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्याच्यानंतर बेनिफिशियरी मोबाईल नंबर टाकाय.
त्याच्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस तुमचा सेम असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. नो केल्यानंतर तुम्हाला प्रेझेंट ॲड्रेस फिल करावा लागेल. त्याच्यानंतर बर्थ ॲड्रेस ॲज अबोव, जर तुमचा बर्थ ॲड्रेस पण सेम असेल तर यस करायचं, नसेल तर नो करून तुम्ही पुन्हा तुमचा ॲड्रेस भरू शकता. आता इथे तुम्हाला एज्युकेशन डिटेल ऑफ बेनिफिशियरीची एज्युकेशन डिटेल द्यायची आहे. जसं तुमचं 10वी झालेली असेल किंवा डिप्लोमा, HSC, ITI जे पण तुमचं असेल त्याची तुम्हाला डिटेल द्यायची आहे. युनिव्हर्सिटी, ॲडमिशन इयर आणि पासिंग इयर आणि इन्स्टिट्यूट डिटेल ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला ॲडवरती क्लिक करायचं आहे. ॲडवरती क्लिक केल्यानंतर तुमची एज्युकेशन डिटेल ॲड होऊन जाईल. आता बघा इथे ॲज अ बेनिफिशियरी मायग्रेटेड फ्रॉम डिफरंट स्टेट, जर तुम्ही दुसऱ्या राज्यातून असाल व महाराष्ट्रामध्ये मायग्रेट झाले असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे, नसेल तर इथे नो करायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथे दिसतंय वेदर ॲप्लिकंट इज बेनिफिशियरी ऑफ गव्हर्नमेंट स्कीम इन अदर डिस्ट्रिक्ट, तुम्ही दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये या स्कीमचा फायदा घेत नसाल तर इथं नो करायचं आहे. इथे तुम्हाला नो करायचं आहे. नो केल्यानंतर सर्टिफिकेट रिझन, इथे तुम्ही एज नॅशनॅलिटी कशासाठी काढताय, तर आपण शिक्षणासाठी काढतोय, तर तुम्हाला एज्युकेशन डिटेल सर्टिफिकेट रिझनमध्ये तुम्हाला एज्युकेशन टाकायचं आहे. तुम्ही एज नॅशनॅलिटी कशासाठी काढतायत, तर शिक्षणासाठी, तर एज्युकेशन इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲग्रीमेंटला टिक मार्क करायचं आहे, एक्सेप्ट करायचं आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तर तुम्हाला अशा प्रकारे झाल्यानंतर क्लिक हेअर टू डॉक्युमेंट्स अपलोडवरती क्लिक करायचं आहे. तर मी बघा सर्वात पहिलं डॉक्युमेंट्स अपलोड केलं बोनाफाईड नंतर रेशन कार्ड, नंतर थर्ड डॉक्युमेंट मी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करतोय, ते पण अपलोड करून झालंय. त्याच्यानंतर आधार कार्ड ॲप्लिकंटचं आणि बेनिफिशियरीचं तुम्ही ऑर्डरमध्ये ॲड करू शकता, बघू शकता इथे ऑर्डरमध्ये मी. त्याच्यानंतर तलाठी अहवाल म्हणजे तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र. बट आता नवीन नियमानुसार तुम्हाला हा तलाठी अहवाल चालणार नाही. इथे तुम्हाला आता तहसीलदारचाच उत्पन्नाचा दाखला लागणार आहे 3 वर्षाचा. तर आता कंपल्सरी आहे की तुम्ही तलाठीचा अहवाल न अपलोड करता तहसीलदारचा उत्पन्न दाखलाच इथे अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकंट फोटो, तर बघा मी मिस्टेक केली होती, माझं ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालं होतं, मी सेल्फ डिक्लेरेशन अपलोड केलं होतं, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालं होतं. बट तुम्ही ही मिस्टेक नका करू. तर ही होती ओल्ड प्रोसेस, बट आता तुम्हाला नवीन प्रोसेस सांगायची राहिली. आपण जुन्या पद्धतीने अशा प्रकारे फॉर्म भरत होतो, बट नव्या पद्धतीमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड हे समजलं पाहिजे. मी केल्यानंतरच नवीन पद्धतीमध्ये तुम्हाला इथे प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये एनीवन म्हणजे एकच, इथे तुम्हाला एकतर आधार कार्ड अपलोड करायचं आहे. सेकंड प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये बघा आधार कार्ड, आता इथे तुम्ही आधार कार्ड अपलोड नाही करू शकत, त्याच्या व्यतिरिक्त रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID ह्यापैकी एक अपलोड करायचं. तर इथं आपण रेशन कार्ड नेहमी अपलोड करावे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स टू प्रूव्ह रेसिडेंट सिन्स 15 years टू बी अपलोडेड, आता इथे तुम्हाला काय अपलोड करायचं आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट मागितलेलं आहे, मॅरेज सर्टिफिकेट एक्झॅक्ट 7/12. त्याच्यानंतर इथे पण तुम्ही रेशन कार्डच अपलोड करावे. इथे वरती आपण वोटर ID अपलोड करू शकतो, इथे तुम्ही रेशन कार्ड अपलोड करायचं आहे. आणि इथं एजचा प्रूफ म्हणून तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट मागितलं आहे, LC मागितलेलं आहे, तर तुम्ही बर्थ किंवा LC दोन्हीपैकी एक देऊ शकता. बट सर्वात मोठी चूक की आपण इथे एवढेच डॉक्युमेंट्स अपलोड करतो. एवढे डॉक्युमेंट्स जर आपण अपलोड केले तर फॉर्म रिजेक्ट होतो. तुम्हाला स्वयं घोषणापत्र देणं खूप गरजेचं आहे, ते जर नाही दिलं तर फॉर्म रिजेक्ट होतोय. खूप क्रिटिकल कंडिशन चालू आहे, सगळे फॉर्म रिजेक्ट होत आहेत. यांनी असं काही मेन्शन पण नाही केलं, आधी कशी डॉक्युमेंट्स अपलोडची प्रोसिजर होती ही प्रोसिजर पण नाही ठेवली, त्याच्यामुळे बरेचसे फॉर्म रिजेक्ट होत आहे. आता इथं फॉर्म भरताना ऑप्शन दिलेलं आहे, शुड यू इन्फॉर्मेशन टू बी टेकन फ्रॉम आधार, तर तुम्ही यस केलं तर तुम्हाला आधार नंबर टाकून OTP येणार, जर नो केलं नाही करू शकता, तर इथे मी नो करतोय. तर बघा आता ॲप्लिकंटची डिटेल भरायची आहे. इथे फादर नेम टाकलं, मराठीमध्ये पण फादर नेम टाकून घेतलं. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, जेंडर, ऑक्युपेशन, मोबाईल नंबर आणि राष्ट्रीयत्व इंडियन. त्याच्यानंतर बघा इथे दिलेलं आहे द बेनिफिशियरी इज मायनर, बघा इथे दिलेलं आहे क्लिअर, द बेनिफिशियरी इज मायनर. जर बेनिफिशियरी मायनर असेल, 18 वर्षाच्या कमी असेल तर तुम्हाला येस ऑप्शन करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. 18 वर्ष खालील असेल तर तुम्हाला येस ऑप्शन करणं गरजेचं आहे. केल्यानंतर रिलेशनशिप ऑफ ॲप्लिकंट विथ बेनिफिशियरी, म्हणजे ॲप्लिकंटचं बेनिफिशियरी सोबत जे रिलेशन असेल ते टाकायचं. माझ्या केसमध्ये सन आहे, मी सन टाकलं. त्याच्यानंतर रेसिडन्स डिटेल, इथे ॲड्रेस टाकायचा आहे तुम्हाला.
डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, तहसील ऑफिस, त्याच्यानंतर गाव टाकायचं आहे, पिनकोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला बेनिफिशियरी डिटेल, बेनिफिशियरी आधार डिटेल इथे पण तुम्ही नो करू शकता. त्याच्यानंतर बेनिफिशियरीचं नाव टाकायचं तुम्हाला इथे. त्याच्यानंतर बेनिफिशियरीची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्याच्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस, जर प्रेझेंट ॲड्रेस वरचा सेम असेल तर तुम्ही यस करायचं आहे, बर्थ ॲड्रेस पण सेम असेल तर यस करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डिटेल्स ऑफ बेनिफिशियरी 10वी 12वी जे पण झालेलं असेल त्याची तुम्हाला डिटेल द्यायची इथे, आणि इन्स्टिट्यूट नेम टाकायचं आहे तुम्हाला, आणि ॲडवरती क्लिक केल्यानंतर हॅज बेनिफिशियरी मायग्रेटेड फ्रॉम डिफरंट स्टेट, तर तुम्ही डिफरंट स्टेटमधून असाल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. हे ऑप्शन मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच. त्याच्यानंतर कन्सेंटला परमिशन द्यायची, ॲग्रीमेंटला एक्सेप्टला इथं टिक मार्क करायचं आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. आता बघा, सगळ्यात कन्फ्युजिंग प्रोसिजर आहे ही डॉक्युमेंट्स अपलोडची. सर्वात जास्त रिजेक्ट होण्याचे कारण आहे डॉक्युमेंट्स इथेच. आता इथे तुम्हाला एनी एक म्हणजे इथे आधार कार्ड द्यायचं आहे, बट आता आधार कार्ड तर आपण एक नाही देऊ शकत, आपल्याकडं 2 आहे, बेनिफिशियरी पण आहे आणि ॲप्लिकंट पण आहे. अशा केसमध्ये काय करायचं हेच त्यांनी कन्फ्युजन करून ठेवलेलं आहे. तर पहिल्या केसमध्ये मी फादरचं आधार कार्ड इथे अपलोड करतोय. तर आधार कार्ड ऑफ ॲप्लिकंट असं मी टाकलंय. आता इथे मी रेशन कार्ड अपलोड करतोय. रेशन कार्ड सोबत मी आधार कार्ड जोडलेले आहेत दोन्ही पण, कारण यांनी ऑप्शन नाही दिलं त्याच्यामुळे आपल्याला असं करावंच लागणार आहे. जर आपण डॉक्युमेंट्स जर प्रॉपर दिले तर ते रिजेक्ट नाही करू शकत. जर एक जरी डॉक्युमेंट सुटलं तर ते फॉर्म रिजेक्ट करतायत, त्याच्यामुळे आपल्याला हे गरजेचं आहे. तर माझ्या केसमध्ये बघा इथे अपलोड डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ फादर, तर अपलोड डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ फादर, तर माझ्या केसमध्ये त्या मुलाचे फादर अलाइव्ह नाही, तर त्याच्यामुळे मी त्यांचे डेथ सर्टिफिकेट इथे मी अपलोड करतोय डोमिसाईलच्या ठिकाणी, व तिथे मी मेन्शन केलेलं आहे डेथ सर्टिफिकेट ऑफ ॲप्लिकंट ही इज नॉट अलाइव्ह असं मी त्यांना मेन्शन केलं आहे, कन्फ्युजन न होण्यासाठी. आणि आता मी इथे मुलाची LC ज्याचा आपण एज नॅशनॅलिटी काढणार आहे त्याची इथे LC अपलोड करायची. पण LC सोबत मी बाकीचे सगळे डॉक्युमेंट जोडलेले, व सेल्फ डिक्लेरेशन तुम्ही अपलोड करायला विसरू नका. LC सोबतच तुम्ही ते एकाच PDF मध्ये मर्ज करून तुम्हाला अपलोड करायचं आहे, हेच तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर बघा, आता तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. तर इथे पण फोटो अपलोड करताना बरेचसे लोक पालकाचा करतात. तर इथे मायनरचा फोटो अपलोड करायचा. मायनर म्हणजे ज्याचा आपण एज नॅशनॅलिटी काढतोय त्याचा फोटो आपल्याला इथे कॅप्चर करायचा आहे. तर बघा, मी फोटो कॅप्चर केला आहे, अपलोड केला आहे. आता प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. 69 रुपीजचं पेमेंट आहे. तुम्ही गुगल पे, फोनपे करू शकतात. आपल्या सरकारवरून भरत असाल तर मी मा ऑनलाईनवरून भरतोय, तर माझ्या मा ऑनलाईनच्या ID मधून डायरेक्टली पेमेंट कट होणार. त्याच्यानंतर बघा, याची तुम्ही प्रिंटआउट काढू शकता. आता कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकतात, व तुम्ही आधीच बघितलं होतं लाईव्ह प्रूफ की कशा प्रकारे आपण एज नॅशनॅलिटी काढू शकतात. तर चुका करू नका, मिस्टेक करू नका. मिस्टेक केले एका चुकीमुळे तुमचे ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकते, म्हणून तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करताना काळजी घ्यायची आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, व नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा. जय महाराष्ट्र.